नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिशमध्ये। कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, निरोगी असाल, आनंदी असाल। आम्हीही ठीक आहोत। तर आज आपण पाहणार आहोत स्पॅगेटी हा नूडल्सचाच प्रकार आहे। तर आज आपण स्पॅगेटी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य इथे मी हे स्पॅगेटीज घेतलेले आहेत, पाहू शकता। स्पॅगेटीज आहे, इथे बारीक चिरलेला लसूण आहे, इथे थोडीशी शिमला मिरची आहे, इथे गाजर आहे, इथे कांदा आहे आणि इथे मी हे सलामीचे काप घेतलेले आहेत। तुम्ही अथवा चिकनचे छोटे छोटे पीसही घेऊ शकता। माझ्याकडे दोन्ही अवेलेबल नव्हते, माझ्याकडे हे अवेलेबल होतं म्हणून मी हे घेतलेलं आहे। जरुरी नाही आहे की तुम्ही काहीतरी टाकूनच याच्यामध्ये, पण हे असं असलं की जरा चवीला छान लागतं। इथे ग्रीन सॉस आहे, इथे रेड चिली सॉस आहे आणि इथे शेजवान सॉस आहे। इथे ब्लॅक पेपरही टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ। तर चला आपण आपल्या रेसिपीकडे वळूया, स्टार्ट करूया रेसिपीला। माझ्या चॅनलवर जे रेसिपीज तुम्ही बघता तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा। तुम्हाला अजून चांगल्या रेसिपी मी दाखवेन, त्यासाठी तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त अजून मोटिवेशन मिळेल। तर तुम्ही प्लीज पाठवत जा। तर चला आपण बनवायला आता स्टार्ट करूया। तर उकळवायला ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं। तर आपण हे स्पॅगेटीज आता याच्यामध्ये टाकूया, बॉईल करूया। पाहू शकता आपल्या स्पॅगेटीज इथे व्यवस्थित बॉईल होत आहे। अजून आपल्याला 4 मिनिटं ठेवायचे आहे असंच बॉईल करायला। त्यानंतर आपल्याला हे काढायचं आहे। आपल्या स्पॅगेटीज व्यवस्थित बॉईल झालेले आहेत। आता ह्या स्टेजला आपण काढून घेऊ। आणि टाकत आहे याच्यावर नळाचं, जेणेकरून याची शिजण्याची क्रिया आहे ती तुरंत बंद होईल लगेचच, नाहीतर ते एकदम लगदा होईल त्याचा। तर आपल्याला लगेच इथे थंड पाणी टाकून याची प्रोसेस बंद करायची आहे। इथे मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे। बारीक चिरलेला कांदा, लसूण, टाकलेला आहे मी। लसूण व्यवस्थित फ्राय होऊ द्या, त्याचा कच्चेपणा जाऊ द्या, त्याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरल्यावरती आपण कांदा टाकूया। आता इथे आपण कांदा टाकूया। इथे मी 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्टही टाकत आहे आणि आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे व्यवस्थित। तो माझ्याकडे, त्याच्यासाठी मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। ऑलरेडी मी लसूण टाकलेला आहे, पण अद्रकच्या जागेवरती पुन्हा अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। आता आपल्या भाज्या टाकूया आपण। गाजर टाकून घेऊया, गाजर बरोबर शिमला मिरची टाकूया। भाज्या तुम्ही तुमच्या
आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. यामध्ये ब्रोकली टाकू शकता, मशरूम टाकू शकता, कॉर्न टाकू शकता. माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतं, ज्या होत्या त्या मी टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकूया. थोडंसं टाकूया, कारण आपल्या भाज्या जरा हे होण्यासाठी, कारण आपल्या सॉसेसमध्ये मीठ असणार आहे. आपला रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि आपला दुसरा शेजवान सॉस. तर त्याच्यासाठी इथे मिठाचं प्रमाण तुम्ही जरा बघूनच टाका. जी सलामी आपण कापून ठेवलेली होती ती टाकून घेऊया. चला आता आपण हे स्पॅगेटीज टाकून घेऊया याच्यामध्ये. या स्टेजवरती आपल्याला आता इथे सगळे सॉसेस टाकून घ्यायचे आहेत. आम्ही मोठा टीस्पून घेतलेला आहे पा. आपल्याला ग्रीन सॉस टाकायचा आहे. ते रेड चिली सॉस टाकत आहे मी. ते थोडीशी आपण काळी मिरी टाकूया, स्प्रिंकल करूया थोडी. हे मिक्स करूया. शेजवान सॉसही टाकायचा आहे आपल्याला, पण सर्वप्रथम आपण हे मिक्स करून घेऊ, नंतर शेजवान सॉस टाकूया. आता इथे आपण हा शेजवान सॉस टाकून घेऊया. पाहू शकता आपली स्पॅगेटी बनवून इथे तयार आहे. आता मी तुम्हाला डिश आउट करून आपली स्पॅगेटी बनवून तयार आहे. कशी वाटते? वाटते ना सुंदर, छान. तशीच खायलाही सुंदर आहे. अगदी भन्नाट चव आहे. एकदा माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करून पहा. तुम्हाला मला खात्री आहे की तुम्हाला नक्की आवडेल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट रेसिपीसह. तोपर्यंत तुमची कुटुंबाची काळजी घ्या. बाय.